किती वेळ झाला कधी यायची ती ग येतील की केलाय ना फोन कधीच टायमिंग वर येत नाही तर टोपला असतं ना मला तर आले पळू पळू मारला असता त्याला आली काय ए लाक्या जा पटकन त्या टपरीहून चहा घेऊन येतो पटकन जा. पैसे 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 का हा. कसे असतात बघ हिरव्या निळ्या आणि भगव्या कलरचे कागद असतात. ए बिन लागण्याचे पैसे कसे असतात नाही विचारलं तुला पैसे दे उधारी माझी. अरे तुझे पैसे घेऊन काय पळून चाललोय गांच्या डोकं फिरू नको आधी डोकं फिरले माझं खून होता होता राहिला माझ्या हातनात कोण काय काय झालं काय झालंय अरे आपल्या गोपाळला अरे आपल्या देव माणसा लोक चोर म्हणतात गावात आणि काय झालं विचारतोय तू. हे नक्की गोपाळ तूच सांग काय झाले नक्की. जाऊ दे ना कशाला सारखा सारखा तोच विषय दे सोडून. कशाला सोडून द्यायचं अख्ख्या गावाला कळलं पाहिजे. मी सांगतो अरे लक्या आपल्या गोपाळचं मन किती हळवय माहितीये का नाही आणि त्यात त्या आर्या मॅडम गायब झाल्या तर त्यांना शोधाव बाबा. एवढ्या चांगल्या विचारांनी गोपाळनं काय ठरवलं की आपण एखादं वाहन घ्यावं आणि मॅडमला शोधाव बाबा. त्यासाठी त्याला दिसेल ती म्हणजे टेम्पो घेऊन ती निघाला त्या टेम्पोचं मला काय म्हणतंय गोपाळने चोरी केली टेम्पोची चोरी आपल्या गोपाळने केली. काय अरे एवढं सगळं घडलं तुम्ही मला सांगितलं नाही व्हय? काय चाललंय तुमचं हे तर गावातलं का खून पडलं ते अरे ती आर्या मॅडम गायब झाली. अरे पण गोपाळला का तू रातभर कुठं होता अरे त्या नरक्याला हुडकून आमचा जीव गेला का. हा रातभर तू दिसला नाही कुठं होता तू रातभर. अरे कुठं होता म्हणजे काय तुमच्या बरोबरच होतो की मी बी. ती नरकी पळाला त्याच्या मागे मी बी पळालो. अच्छा म्हणजे तू त्या नरकॅडला बघितलं कुठं गेली ती. नाही म्हणजे ती नदीवर गेला होता का. अरे काय झालं माहिती का ते हाड आहे ना हाड तिचा मुखवटा आणि तिचे कपडे आम्हाला नदीत वाहत जाताना दिसली आहे का नाही जिथे. अरे होय की पण आपल्याला हाडळीचं मुखवटन कापड दिसलं का नाही. जर नरकी तिथं गेला असतं तर त्याचं दिसलं नसतं वय. आरती जामकर साहेब आलते का नाही मिरवणूक थांबवायला मग नरकीन ढकललं जामकर साहेबांना नरकी पळून गेला आपण सगळे गावकरी पळून गेलो बघा त्याच्या मागं. मग तसं मला नरकी एका ठिकाणी पळत जाताना दिसला मी गेलो त्याच्या मागं मागं पळत 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 तर त्याने माझे हात पकडले आणि गोल 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 फिरवलं मला आणि डोक्यात काहीतरी मारलं बघ. मला काही कळलंच नाही काय मारलं डायरेक्ट बेशुद्ध. जेव्हा सकाळी जाग आली मला तेव्हा हे पाके मामा का ना आपला त्याच्या घराचं चिजच जाड बघती त्याच्या खाली पडलो तुम्ही. अयो लगा तू खरंच मरणाला शिवून आलाय की लगा. नाहीतर काय तुमचं चालू द्या सगळं जे काय चाललंय ते. मी निघतो घरी काय घरची वाट बघत बसले असते लोक टेन्शन मध्ये आणि दुसरा समोरचा माणूस टेन्शन मध्ये असेल तर मला किती त्रास होतो तुम्हाला माहितीच आहे. येतो मी काळजी घ्या. थँक्यू रे आला तिकडं. काळजी घे बा. देवी सिंग काहीतरी आहे जे तुझ्या डोळ्यासमोर आहे पण तुला लक्षात येत नाहीये. हा जो कोणी आहे तो तुझ्या जवळचाच कोणीतरी आहे ज्याने एक मुखवटा चढवलाय. विचार कर देवी सिंग विचार कर. इथेच टेम्पो मी घासून लावला होता कोणी बघू नये म्हणून. तरी कोणी डेड बॉडी काढली. जर इथेच डेड बॉडी काढली असेल तर इथेच कुठेतरी असली पाहिजे. इथे पण बॉडी नाहीये. गेली कुठे बॉडी. नेली कोणी लपोले कुठे असेल. फुले आटपाकी लवकर झालं लय भुका लागल्या. तर गावात जे काय चाललंय ना अन्नावरची वासनच गेली. भूक लय लागली काय करणार. करा लवकर लवकर चला. मी सांगत होती तुम्हाला की गावात तो राक्षस फिरतोय त्याच्यावर ध्यान ठेवा तो मुडद पाडल. पण तेव्हा कुणी ऐकलं नाही माझं आणि खोट्या दैत्याची यात्रा करत बसलाय तुम्ही. अरे गोपाळ अरे परत कुठे बोलतस न सांगता. आता गावात बघतोयस ना काय चाललंय ते आणि तुला काय झालं बिलं तर
गोपाळ बरा आहेस ना? होय. हा कोणाचा तरी मुडदं पाडायला गेला असेल, नाही तर ज्याचा मुडदा पाडायचा आहे ना त्याचा मुडदा पाडता आला नसेल म्हणून तोंड पाडून बसलाय. हो बोला की काहीतरी. शांत शांत काय तुम्ही? आणि मग अशी काहीतरी काम करायला गेला होतात ना? नाही, ज्या कामासाठी गेलो होतो ते काम झालं नाही, त्याचं टेन्शन आलंय. आणि बघितलं ना गावामध्ये काय चाललंय, ते सगळं बघून टेन्शन येत आहे. हो, तुम्हाला तर माहितीच आहे की मी किती हळव्या मनाचा माणूस आहे. हा पण तरी घरातलं कुणीतरी गेलंय किंवा तुमच्या जवळचं कुणीतरी गेलंय असा चेहरा झालाय तुमचा. नाही, प्रश्न हा नाही जवळचा आहे लांबचा आहे, कोणाच्या तरी घरातला माणूस गेलाय हे महत्वाचं आहे. त्याच्यामुळं वाईट वाटतंय. तर आलाय मोठा वाईट वाटण घेणारा. 100 पाप करायची मांजरानं आणि काशीला चाला म्हणायचं अशी गत आहे त्याची. हो लई वाईट वाटतंय का? लई त्रास होतोय का तुम्हाला? नका काळजी करू. तुम्हाला काही हवंय का? मी काय मदत करू? पाहणी द्या मला. एका मागून एक एका मागून एक एका मागून एक नुसतं मुडदं पडतात आणि गावातली माणसं बसल्यात नुसती जत्रा करत. आणि हे असं जर चालू राहिलं तर गावातला एक माणूस जिथं राहायचा नाही. आप्पा आप्पा काय झालं आता? आणि काय झालं रे? अहो लय वांगाळ बातमी आहे. म्हणजे ती गुरुजीची बायको गेली. अरे काय चाललंय काय गावामध्ये? हं? हो, पण त्या तर घरातच असायच्या ना, मग काय आजाराने गेल्या का? ते काय नीट कळलं नाही पण बाई काय कमागे एक नुसती रांगच लागलीये. हो आत्या तुम्ही काळजी घ्या बर का. अगं तुझ्या तोंडाला किड पडलं तुझ्या. मला काय व्हायचं नाही, सगळ्यांना घालवील ना तेव्हा जाईन मी. तुम्हीच भानावरती या, माणसातला राक्षस हुडका, नाहीतर असंच होईल तुमचं बी मुडदं पडते आल. तुला मी जरा गुरुजींकडे जाऊन येतो. मी भी येते. चिवळ्या मला पण घेऊन जा. रत्ना अरे माझी चांगली मैत्रीण होती, काय झालंय ते बघू तरी तिला. बरं ठीक आहे चला. आप्पा मी पण येते तुमच्यासोबत. आव मी पण येते की. बरं ठीक आहे चला समजे जाऊयात. हं? ए गोपाळ तू येतोयस ना आमच्या बरोबर? नाही आप्पा, गावामध्ये जी काय चाललंय ती परत बघून मला त्रास होईल. मी नाही येत, तुम्ही या जाऊन. अरे तुझी जीभ कशी झड ना असं बोलताना. ते दैत्यांचा मुखवटा घालून बसलाय राक्षस. येऊ चला राहू दे त्याला इथंच. चला जाऊ आपण. बरं ठीक आहे चला. आटपा लवकर सगळ्यांनी आवरा, निघायचं आपल्याला.